आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अशी बघत काय बसली? ताट घे, जेवायला बस. नाही, मी तुम्हाला वाढते. वाढते काय? आपण 10 जण थोडी आहोत, दोघच आहोत, तू आणि मी. घेऊ आपण. तू बस बस, ताट घे. बरं ठीक आहे, थांब, मीच तुला ताट देतो. अहो काय करायला आहे? का? नवरा बायकोला वाढू शकत नाही? मॅडम, हे घ्या. ते नव्हे, साहेब कसे काय अजून आले नाही? येईल ग तो इतक्यात. बरं, मम्मा काय करते? त्या झोपल्या असतील. बरं ठीक आहे, या. थँक्यू. पोटभर जेवलात ना तुम्ही? अगं पोटभर, पोट फुटेपर्यंत जेवलोय मी. कसं झालं तो जेवण? नेहमीसारखंच अप्रतिम. अगं तुझ्या हाताची जी चव आहे ना, काय सांगू मी. दुबईला मी खूप मिस केली. हे बघ, सत्य. अगं ऐक ना, मला दुबईवरून एक कॉल आहे, तो घ्यावाच लागेल. मी आलोच. हॅलो. हॅलो मिस्टर, काय कुठे आहात तुम्ही? फोन का उचलत नव्हतास माझा? जेवायला किती वेळात येतोस तू? अगं जरा कामात आहे, इकडे लोणावळ्याला आलो. काय?
तिकडे काय करतोयस तू? अगं मीटिंग होती, ते आपले मुंबईचे क्लायंट्स आहेत ना, ते आले होते, त्यांना भेटायला आलो. रात्री येणारच ना घरी? कांट से. तू असंच कर. सकाळी काय म्हणाला होतास तू? अख्खा दिवस मी तुला वेळ देणार आहे म्हणून, आणि आता कांडसे म्हणे. ओके ठीक आहे, उद्या सकाळी तू झोपेतून डोळे उघडशील ना तर समोर मी असेल. बघा, आता मी नाही बघणार तू. चल झोप आता, उद्या सकाळी डोळे उघडले की समोर मी असेल. ओके, गुड नाईट. गुड नाईट. कुठून सुरुवात करू, कसं सांगू हिला? एक विचारू का? अगं विचार ना, एवढं काय ते? मी तुमच्या खांद्यावर डोकं ठेवू शकते का? अगं ठेव ना, विचारायचं काय त्यात? आता डोक्यात भरवलं पाहिजे हिच्या. मला माहितीये तू मला खूप मिस करत असशील. तुम्हाला अंदाज बी येणार नाही त्याचा. नाही ग, पण असं आपल्याला फार दिवस आता लांब राहावं लागणार नाही. म्हणजे तुम्ही परत पुण्याला येणार आहे? अगं, मी पुण्याला येत नाहीये, तू माझ्यासोबत दुबईला येतेस. म्हणजे म्हणजे अगं, पुढच्या 2 दिवसात आपल्याला दुबईला निघायचं. मी सगळी तयारी करून आलो. म्हणजे पण ते माझ्या क्लासचं कसं होणार तिकडं? अगं, कुठल्या जमान्यात राहतेस तू? ऑनलाईन कर ना, एवढं काय त्यात? तसं नाही हो, पण 2 महिन्यांवर माझी परीक्षा बी आली आहे. मग 2 महिन्यांनी येऊ ना परत आपण एक्झाम साठी, आणि एक्झाम झाली की परत जाऊया. आणि मग माझ्या जॉबचं काय? मग तो जॉब तर तू आधी सोडून दे. एक तर तुला जॉब करायची काही गरज नाही, आणि तरी तुला हौस असेल जॉब करायची तर आपण दुबईत बघूया ना, तिकडे शोधूया कुठला तरी जॉब. तुम्ही हे समजा आता कसं काय सांगताय मला? अगं, मला वाटलं होतं तुला आनंद होईल, पण तू तर नुसते नन्नाचेच पाठी वाचतेस. नाही तसं नाही, म्हणजे त्याचं काय ना, हे समजा अचानक सोडणं लयच अवघड आहे. ऑफिस मधली बरीच कामं माझ्यावर अवलंबून आहेत, म्हणून म्हणलं मी. हे बघ, ह्या जगात कोणाचंच कोणामुळे अडत नाही. तू गेलीस तर दुसरं कोणते येईल तुझा जॉब करायला, सगळ्या गोष्टी सांभाळायला. आणि जर तुला आई बाबांचं टेन्शन असेल, घरातल्यांचं टेन्शन असेल, तर ते खूप खुश आहेत. मी सगळ्यांना सांगितलंय. म्हणजे संध्याच शेवटी तुम्ही मला सांगताय का? हे बघ, मला तर वाटलं होतं तुला आनंद होईल, तू लगेच बॅग भरायला घेशील. हे बघ सुंदरी, कसं आहे ना, आपल्या इकडे संसार सुरू सुद्धा झालेला नाही, आणि दुबई एकच चान्स आहे की ज्याच्याने आपण आपला संसार नव्याने सुरू करू शकतो, खऱ्या अर्थाने सुरू करू शकतो. कळतंय का तुला?
अगं मला वाटलं की मी तुला सांगेन तेव्हा तू किती हॅपी होशील, तू लगेच बॅग भरायला घेशील. मी किती हॅपी होतो हा विचार करू, पण तू फक्त प्रॉब्लेम. नाही आपण जाऊया. खरंच थँक गॉड. तू बघ आता सगळं व्यवस्थित होईल, सगळं व्यवस्थित होईल. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग आदी. चला चला उठा. आज मी आपल्यासाठी बेड टी आणलेली आहे, आणि हो सगळ्यात महत्वाचं हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी आदी. चल आता मस्त तयार हो, आणि आजचा अख्खा दिवस आपण दोघांनी सेलिब्रेट करू. दोघच आधी तुला असं वाटत नाही का आपल्याला एकमेकांची कंपनी बोर होऊ शकते? अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचंय की माझी कंपनी तुला बोर करू शकते? म्हणजे सिरियसली तुला असं वाटतं की माझी कंपनी तुला बोर? सिरियसली? अरे म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. मला असं म्हणायचं होतं की आपण आजचा आपला दिवस आहे ना, तर आपल्या माणसांसोबत सेलिब्रेट करूया. आपल्या माणसांसोबत म्हणजे तू, मी आणि मामा. येस मम्मा. म्हणजे आपण आता जाऊया आणि तिचे आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करू. ओके, गुड आयडिया. बाय द वे, माझा गिफ्ट कुठे? मिळेल ना, अजून पूर्ण दिवस बाकी आहे. मिळेल. नाही पण मला आत्ताच हवं. आधी मला आत्ताच हवं. आधी मला आत्ताच हवं. आधी आधी सब्र का फल मीठा होता. मिळेल. चल मी फ्रेश होणार. अगं काय गरज आहे, मला तू अशीच फ्रेश वाटते. गप रे आधी. अगं थांब ना. अगं अनु, मी पुण्याला येत नाहीये, तू माझ्यासोबत दुबईला येतेस. अगं पुढच्या 2 दिवसात आपल्याला दुबईला निघायचं. ऑफिस मधली बरीच कामं माझ्यावर अवलंबून आहेत, म्हणून म्हणलं मी. हे बघ, ह्या जगात कोणाचंच कोणामुळे अडत नाही. तू गेलीस तर दुसरं कोणतं येईल तुझा जॉब करायला, सगळ्या गोष्टी सांभाळायला. काय मग सरू, जाणार होय दुबईला? हातातलं समज सोडून नवऱ्याच्या माग पळणार? वय शेवटी लग्न झाल्यावर बायकोसाठी नवरा हेच जग असते. अरे वा. मग आपण जी समज निर्माण केलंय त्याचं काय? तुझ्या क्लासचं काय? तुझ्या जॉबचं कसं करणार तू? आणि समजात महत्वाचं म्हणजे अनु मॅडम, सुधा मॅडम एवढी चांगली माणसं मिळालं तुला, त्यांना समजायला असं वाऱ्यावर सोडून तू निघून जाणार? आणि तुझ्या स्वप्नाचं काय सरू? ती बी असं मागं सोडून निघून जाणार दुबईला तू? वय माझ्या नवऱ्याची इच्छाच आहे तशी. आणि तसं बी लग्न झाल्यावर बायकोसाठी संसार बी महत्वाचा असतोच की. अगं पण तुझ्या नवऱ्याने काय केलंय तुझ्यासाठी सांग ना. अनु मॅडम, सुधा मॅडम तुझ्या नात्यातल्या नसून बी त्यांनी किती गोष्टी केल्यात तुझ्यासाठी. वय मला जाण आहे त्याची.
मला माझा संसार नव्यानं सुरू करायचा आहे आणि त्याची संधी मला आता मिळते. मागच्या 1 वर्षाची झालं नाही ना, ती आत्ता होणार आहे. आम्ही एकत्र राहणार आहे. मग आता ठरव तूच, पळत्याच्या माग लागायचं का हातचं आहे ते टिकवून ठेवायचं. सुंदरी फोन का उचलत नाहीये? सॉरी सुद्धा मॅडम, मी तुम्हाला शब्द दिला होता की अनु मॅडमची साथ सोडून कधी बी जाणार नाही, पण तो शब्द मी आता नाही पाळू शकत. मम्मा, मम्मा, आम्ही दोघं तुझे आशीर्वाद घ्यायला आलोय. आधी डोंट वरी मामा, तुला बोलता येत नसतं ना तरी तुझ्या डोळ्यात मला दिसतंय. भरभरून आशीर्वाद दिलास ना तू आम्हाला. जे काही घडलंय त्याबद्दल आधीला खरंच खूप वाईट वाटतंय का. तू प्लीज सगळं विसरून जा ना, माफ कर ना आधीला. मम्मा प्लीज माफ कर ना त्याला, प्लीज. थँक्यू व्हेरी मच. बघितलंस आधी माझ्या मम्माचं मन किती मोठं आहे. चला, तुम्हाला दोघांना मला एक गुड न्यूज द्यायची. आज आमची अॅनिव्हर्सरी आहे ना, म्हणून मी ऑफिस मधल्या सगळ्या स्टाफला बोलवलंय. एक पार्टी अरेंज केली आहे. अच्छा, ओके. म्हणजे हे गिफ्ट आहे का तुझं? नाही, हे गिफ्ट नाहीये, गिफ्ट दुसरं आहे. मग दुसरं कुठलं गिफ्ट आहे माझ्यासाठी? अरे थांब, एवढी कसली घाई आहे, मिळेल. अच्छा, म्हणजे आता तू पूर्ण स्टाफला बोलवले पार्टीसाठी, तर कलेक्टर बाई सुद्धा येणार आहे का? ऑफकोर्स, तीच तर ऑर्गनायझर आहे आपल्या पार्टीची. तिनेच सगळं अरेंज केलंय. ओके. वाढ बघ, तुझी ती कलेक्टर बाई येणारच नाहीये. सुंदरी, अगं नवरा कुठं आहे तुझा? ते गेल्यात बाहेर. आणि हे काय? अगं बॅग काय भरायला लागलीस? कुठं बाहेर निघालीस का? हा, नवऱ्याबरोबर फिरायला निघालीस वाटतं का? हनीमूनला निघालीस काय ग? अगं डोळ्यात पाणी का आणलंयस तू? काय बोलला का तुला त्यो? ते काय नाही बोलले. अगं मग का रडतीयस? कुठं आहे त्यो? ते गेलेत विजा काढायला. याने कशा पायी? नाही म्हणजे तू लगेच परत जाणार आहे का? ते निघालेत, पण या बारीला एकटे नाही चालले, मला सोबत घेऊन चालले. अगं बया, अगं मग रडतीयस कशासाठी? अगं उड्या मार की. तुला घेऊन चाललाय ना?
लय आनंदाची गोष्ट आहे बघ. अगे जा, रडायला काय झालंय तुला? हौशी मला तुम्हाला समजायला सोडून नाही जायचं हो. एवढं चांगलं चाललंय समजान, ही सगळं सोडून कसं शक्य आहे सांगा बघू. हे बघ सुंदरी, अगं आमचा एवढा का विचार करतेस तू? हा, हे बघ, तू यायच्या आधी आमचं सगळं नीट चाललं होतं आणि आता तू गेल्यावर बी आमचं काय बी अडणार नाही. ते काय म्हणतात की बघ, ते कुणाचं कुणा वाचून काहीच अडत नाही बघ. ग बसा हो ग. माझ्या तोंड देखलं तुम्ही बोलताय माझी समजूत काढायला. तुमचं नसेल अडत, पण माझं लय अडते तुमच्या समजान वाचून. नाही, काय बी अडणार नाही. तू 2-3 महिने राहिलीस ना नवऱ्याबरोबर की तिकडच रमशील बघ. हो मावशी, तुमच्या बरोबर, पिकू बरोबर, अनु मॅडम बरोबर आणि सुधा मॅडम बरोबर माझं व्यवहाराचं नातं नाहीये. हे नातं त्याच्या बी पलीकडचं. एवढी चांगली नाती तोडून जाणं म्हणजे काही चेष्टा नाही हो. मला कसं वाटायला तुम्हाला सांगू, एखादी माहेर वाशीन आपलं माहेर सोडून जेव्हा सासरला जाते ना, तेव्हा तिला तसं वाटत असेल ना, अगदी तसं वाटायला लागलंय बघ. तुम्ही आजपर्यंत मला स्वतःच्या लेकीसारखं वागवलं. अनु मॅडम, सुधा मॅडम एवढ्या मोठ्या घरातल्या असून, एवढ्या श्रीमंत असून कधीच त्यांनी माझ्या बाबतीत दोन दुसरं केलं नाही. अगदी त्यांच्या घरच्यासारखी वागणूक दिली. आणि एवढं समज सोडून पर मुलगात जाणं मला नाही पटतो. हे बघ, या सगळ्यापेक्षा तुला जर जवळचं कुठलं नातं असेल तर ते तुझ्या नवऱ्याचं आहे ग. अगं आणि हे नातं तुझं आत्ता सुरू झालंय, पण तुझ्या परीक्षेचं काय ग आणि तुझा क्लास? तीच तर कळणं झालंय मला. म्हणून तर म्हणते ही समजा पटत नाही मला. हे बघ, सगळं कळल तुला. तुझ्या नवऱ्याबरोबर राहिलीस नव की तुला सगळं समजून येईल बघ. आपण घेतलेला निर्णय अगदी बरोबर आहे म्हणून. अगं लग्न झाल्यावर नवऱ्याबरोबरच राहायचं असतं. नवरा बायकोचं नातं कशासाठी असतं? हा, असं लांब राहायचं असतं वय? हा, अगं जा, मजा कर की. हे बघ, गावाकडनं इथं आलीस आणि केवढी हुशार झालीस. आता इथनं दुबईला गेल्यावर तुझ्या हुशारीत किती वाढ होईल.